निपाणी तालुक्यातील आडी इथं संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दत्तपाठ या सत्संग्रह रूप पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दत्तपाठ हा सर्व संप्रदायांना एकत्र आणणारा समन्वयात्मक ग्रंथ आहे। विविध धार्मिक विचारधारांना जोडून सामान्यांच्या जीवनातील अडचणी दूर करत आध्यात्मिक प्रगती साधण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। निपाणी तालुक्यातील आडी इथं दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दत्तपाठ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। कार्यक्रमाचा शुभारंभ श्री दत्त मंदिरात अभिषेक आणि महाआरतीनं करण्यात आला। त्यानंतर नामजप संपन्न झाला। सकाळी 7:45 परमपूज्य परमात्मराज महाराज आणि श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते दत्तपाठ पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी उपस्थित भाविकांनी श्री गुरुदेव दत्ताचा जयघोष करत वातावरण भक्तिमय केलं। प्रवचनात बोलताना महाराजांनी भगवान दत्तात्रयांचं स्वरूप समन्वयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रय असून विविध संप्रदायांना एकत्र आणण्याचं कार्य हेच दत्ततत्व करत आहे। दत्तपाठ हा कोणत्याही एका संप्रदायापुरता मर्यादित नसून सर्व धर्म, जाती आणि पंथातील लोकांसाठी खुला असल्याचंही त्यांनी सांगितलं। जीवनातील संकटात दत्तपाठ छत्रीसारखा संरक्षण देतो तर अंधारमय काळात टॉर्चप्रमाणे मार्गदर्शन करतो अशी उपमा त्यांनी दिली। यावेळी आश्रमातील साधू, मान्यवर आणि भाविकांना दत्तपाठ पुस्तिकेचं वितरण करण्यात आलं। यावेळी ग्रंथ निर्मितीत सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। आडीसह कागल, निपाणी, कोल्हापूर, पुणे आणि परिसरातील असंख्य भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला।